पुन्हा एकदा रोपवे मधून हे बघा इथून पाठवून गेली आमच्या रेड गाईज. हे परिक्रमा करत चाललेत बघा सर्वजण पाया पडत पडत. मध्ये आज पहिल्यांदा अंडा बघितला तिकडे बघा. पर जेवण आपल्याला भेटत नाही असं हायजेनिक नाही आहे. तर तुम्हाला एक मामीची ऍडवाइस, जेव्हा कोणाला यायचं असेल तुम्हाला तर नक्की तुम्ही व्हेज चटणी मध्ये सगळे पदार्थ घेऊन चटणी सुकी चटणी घेऊन हा जी खराब निस्ता आलू बघण्यासारखं खूप सारं आहे. फक्त जेवणाचा प्रॉब्लेम होतो बस. बाकी वृंदावन बेस्ट आहे. राधे राधे. त्याचा आमचा परतीचा प्रवास आहे. सकाळी थोडीशी शॉपिंग आणि बाके बिहारीला जाणार आहोत. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. आजचा दुसरा दिवस. काल आपण प्रेम मंदिर आणि जे मंदिर होते ते कव्हर केले आणि आता आलोय आपण बरसाना, म्हणजे जिथं आपण होतो हॉटेलवर तिथून 1 तासाचा डिस्टन्स होता तो आम्ही पार केला आणि आता इकडे बरसानाला आलोय. इकडे रोपवे आहे म्हणजे रोपवेनी जाणार आहोत. इथे रोपवे तिकीट काउंटर आहे. इथं तिकीट काढलंय बघा. हे बघा हा टू वे तिकीट आहे. हा तिकीट काढला 7 जण होता मी आणि आता इथे थोडासा ड्रिंक करतो म्हणजे इथे उसाचा रस पितो आणि जातो. आणि नीलची चप्पल बघा, गाळा नील चप्पल 80 रुपयाची चप्पल आहे कारण की त्याची हा फेकून दे. काल याची चप्पल गेली स्पार्कची बिचारा आणि हो काय नाही. आणि हे बघा इथं लस्सी पितात. आपला आव्यान लस्सी लवर आहे आणि मामी पण लस्सी पिते. नाही ऊसाचा रस आव्यांसाठी लस्सी. त्याचा पोट आता ढकलणार आहे मला वाटतंय. गुडगुडी होणार आहे तू लावून. आणि इथं आपली मंडळी बघा ऊसाचा रस पिते. आणि बघा मम्मी आमची गोंडस मम्मी. जिथं जाईल तिथे शॉपिंग म्हणजे जीव. हे बघा इथं पण शॉपिंग चालू आहे आणि इथं ऊसाचा रस वगैरे आहे. मस्त थोडासा नाश्ता मॅगी वगैरे आहे. तर आता आम्ही ऊसाचा रस पितोय. बेकार फटफटी गाईत. कारण की थोडासा ऊन आहे आज. काल पाऊस धुमासून युद्ध पाऊस होता आणि आज ऊन आहे. ठीक आहे ऊन चालेल पण पाऊस नको. मंडळी हे बघा रोपवे. इथून आम्ही जाणार आहोत रोपवेनी गाई. हे बघा आता ही रोपवे आली. जबरदस्त. हा काहीतरी वेगळा थ्रिलर एक्सपिरियन्स होणार आहे. एक नंबर. हे बघा मस्त येल्लो आहेत. येल्लो बुगी बघा. आणि मशीन बघा किती मोठी आहे. एक नंबर. मजा येणार आहे. 100% मजा येणार आहे. गाईज हे बघा आम्ही रोपवेला थांबलोय आणि खूप रांग आहे. इकडे पण आहे. आणि नीलूला हा टेबल तिथं भेटला तर तो जसा आम्ही पुढे चाललो तसा तो टेबल घेऊन चालले. बरं आहे त्याला बसायला होते. जाने दो. अरे हमारे एक काका भी साथ है. आप किधर से हो? नहीं आप किधर से हो? मद्रास से हो. घूमने के लिए आए हो? मैं ना ब्लॉग शूट करता हूँ यूट्यूब पे डालता हूँ वीडियो. हाँ चेन्नई से हो? अच्छा. ही चेन्नई वरून आहेत सर्व. आणि हा बघा हा काय स्टूल सोडत नाही. तर हा प्लॅटफॉर्म आहे. तर आम्ही प्लॅटफॉर्मवर पोहोचलोय. हे बघा याच्यात जाऊ आपण आता. आणि सर्व एक्सायटेड आहात का आपण रोपवेनी चाललोय. बघा कसं वाटतंय. नीलूचा फर्स्ट टाइम आहे ना. नीलू कसं वाटतंय. एक्सायटेड आहात मग ठीक आहे. हे बघा आम्हाला ऑरेंज कलर आहे. गाईस ती ऑरेंज वाली गेली आणि आम्हाला रेड आली. आम्हाला रेडच पाहिजे होता कलर. तर फायनली रेड कलर भेटलाय आणि आता आम्ही बसू. तुम्हाला पण दाखवतो कसं वाटतंय. तो मस्ती करने का नाही हम बहुत ऊपर है. ओके हा आता खूप वरती डेंजर मध्ये. बघा परत एकदा तो शूट नाही झालं मला. आणि बघा इथं पण उंच होते बघा. आणि ही पण बाजूला आता आली बघा. डेंजर हा हे बघा वरती किती उंच दिसतंय. हे बघा इथून आलीच मंडळी. ही एक आहे येल्लो कलर
आणि आमचा रेड कलर आहे बाय डेंजर. बघा ₹1.5 लाख पाणी में. 1.5 लाख मंडळी खूप गर्दी आहे हे बघा. आणि हा मंदिर खूप उंचावर आहे हे बघा. चला लेट्स गो. मंदिर जाने का रास्ता. गरम पण तेवढाच होत आहे. काल पाऊस होता, आज ऊन आहे. मंडळी आपली सगळी पाठवून येते. काय टेन्शन. मंडळी सर्वांना आशीर्वाद दिलाय बघा. हे बघा शृंगार पण भेटलाय, आव्यांना पण भेटलाय, मस्त मस्त मला पण भेटलाय. राधे राधे. हे बघा किती खूप खूप इथं खूप गर्दी आहे. याच्या सर्वांमधून आम्हाला सर्वांना भेटलं. मंडळी पुन्हा एकदा रोपवेने आमचं दर्शन वगैरे झालं आणि आता आम्ही चाललो पुन्हा एकदा रोपवेने. बघा सर्व मंडळी चला. चप्पल गाइस बसा बस. सबको मिलेगा सबको मिलेगा. मधीच बसा. काय नाही ना. पुन्हा एकदा रोपवे मधून हे बघा इथून पाठवून गेली आमच्या रेड. आणि हे बघा कसला वरतून नजारा. आपल्याला आतमधून दिसत नाही पण ते बघा किती सिटी मोठी आहे. हा खूप मोठी आहे. बघा एवढ्या उंचावर होतं. कीर्ती मंदिर आता आम्ही थांबलोय कीर्ती मंदिर. हे बघा कीर्ती मंदिर साठी थांबलोय. खूप सुंदर वाटते कीर्ती मंदिर आहे बघा. वाव. तुम्ही ही पब्लिक बघताय कशासाठी थांबली. ती फक्त आणि फक्त थांबली कीर्ती मंदिर साठी. खूप सारी पब्लिक आहे बघा. डायरेक्ट देवलाच्या मंदिराच्या बाहेर बसली सर्व एवढी पब्लिक. खूप सारी पब्लिक आहे आणि आम्ही पण इथं बसलोय. हे आमची मंडळी आहे सगळ्या. काका मावशा आमच्याच आहेत सगळ्या. हा काका मावशा आमच्याच आहेत नाही. हे बसले बघा. मंदिर ओपन होण्यासाठी थांबलोय. जसं ओपन होईल तसा एंट्री डायरेक्ट आहे बघा. आम्ही स्टार्टिंगला चाललोय. शूज वगैरे तिथं काढलंय. शूज स्टँड तिकडे आहे. आणि हा बघा कमान तर एकदम सुंदर आहे. भारी वाटते. गाइस ये तो स्कैम हो गया. लाइन तो इधर से शुरू होती है. ये देखो कितना लाइन है. आम्हाला वाटलं इकडून आहे बट लाईन इकडून आहे बघा. यार एवढा 2 तास थांबून कोलचा मंदिर इकडं आणि लाईन इकडं. आणि याचा बघा काय चाललाय. तुझा अजून एक पॉइंट गेला. ढेंग टाकत होतास ना. ढेंग टाकत होतास ना तू. फायनली आम्ही आतमध्ये पोहोचलोय. वाव वाव. तुम्हाला मंदिर दाखवतोय जवळून. खूप सुंदर आहे मंदिर बघा. वाव सही.
सुंदर मंदिर आहे, खूप म्हणजे खूपच जास्त. जय दत्त गुरु श्री गोपालजी महाराज. वाव वाव. खूप सुंदर वातावरण आहे आणि आता ऊन पण उतरलाय आणि मंदिर तर खूपच सुंदर दिसतंय बघा. जबरदस्त. वाव. नील कसं वाटते? प्रसन्न वाटते ना? आणि मंदिर पण आता एकदम म्हणजे असं वातावरण पण निर्मल झालंय. गाईज हे परिक्रमा करत चाललेत बघा, सर्वजण पाया पडत पडत. दर्शन झालं आणि आता ट्राय करतोय छोले भटुरे. एवढ्या लांब आलो आणि ट्राय नाही केलं तर काय फायदा आहे बघा. छोले भटुरे, भटुरे छोले. बसलोय आम्ही जरासा रोडवरच, स्ट्रीट फूड ट्राय करतोय. गाईस तुम्हाला अंडा दिसला बोलतं? वृंदावन मध्ये आज पहिल्यांदा अंडा बघितला. तिकडे बघा. हा म्हणजे या साईडला अंडा आहे आणि पूर्ण एवढा फिरलो पण अंडा किंवा चिकन वगैरे कुठेच दिसलं नाही. हा इथं आम्हाला अंडा दिसला फर्स्ट टाइम. ते सर्व असे खुश झालं का अंडा पण खाणार नाही. खाणार नाही पण मी फक्त बघितले. येस येस दिखा हमको अंडा. नवीन चप्पल गाईज बोललो ना गाईज नवीन चप्पल घेतली, खराब झाली. ब्रँडेड घेतली जॉर्डन. बोलना तर करून दाखव. ओह गॉड. और ये देखो कैसी कमान है मेरा वृंदावन. सही. हे बघा आजचा पण दिवस संपला फुल ऑफ पाया पडून आणि शॉपिंग करून. डेंजर. हे बघा आरामाचा आराम. जस्ट आम्ही हॉटेलला आलो. हे बघा इथून जस्ट आम्हाला सोडला इथे अँड देन आम्ही आलो हॉटेलला. वॉटर झुंबर ब्रो, वॉटर झुंबर. हे बघा पिशव्या बघा 1 2 3 4 5 6 7 पिशव्या. मजा आली पण असं वाटत नाही इथून घरी म्हणजे जावा. पण थोडस जेवणाचा प्रॉब्लेम होते कारण की प्रॉपर जेवण आपल्याला भेटत नाही, असा हायजेनिक नाही आहे. तर तुम्हाला एक मामीची ऍडवाइस, जेव्हा कोणाला यायचं असेल तुम्हाला तर नक्की तुम्ही व्हेज चटणी मध्ये सगळ्या पदार्थ घेऊन चटण्या, सुकी चटणी घेऊन हा जी खराब नाही होणार अशी. आणि नॉनव्हेजची पण घेऊन येऊ शकता तुम्ही. हा नुसता आलू कायच नाही. नॉनव्हेजची चटणी पण घेऊन येऊ शकता. हा चालेल. तुम्हाला आवडेल फक्त ती तुम्ही गपचूप खा, गपचूप खा. नॉनव्हेज आणली तर, कारण की इथं सर्व राधे राधे. राधे राधे. तुझा काय ऍडवाइस गंगाबाई? मी जेवलेच नाही 3 दिवस. जेवली हो हातावर जेवलं नाही. तुमचा बच्चे लोग क्या एडवाइस है खाने के बाबती में? इसको सुनने को नहीं आ रहा. तुझा काय एडवाइस आहे? खाऊन जाऊन पण आलो. जोक्स पार्ट. तर ब्लॉग कसा वाटला नक्की लाईक करा
आणि ब्लॉगवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. ओके, बघण्यासारखं खूप सारं आहे. बघण्यासारखं खूप सारं आहे, फक्त जेवणाचा प्रॉब्लेम होतो बस. बाकी वृंदावन बेस्ट आहे. राधे राधे. तर भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. उद्याचा आमचा परतीचा प्रवास आहे. सकाळी थोडीशी शॉपिंग आणि बाके बिहारीला जाणार आहोत, तर तो थोडंसं कॅप्चर करीन आणि जाण्याचा ट्रेनचा प्रवास. ओके, तर बाय, भेटूया. बाय बाय, लव्ह यू, टेक केअर.